80 लाख महिला अपात्र ठरल्यात। पडताळणीनंतर 80 लाख महिलांची नावं या योजनेतून वगळली गेली। लाभार्थ्यांची संख्या 2,46 लाखाहून आता 1,66 लाखांवर पोहोचली। ई-केवायसीची मुदत वाढवण्याबाबत सरकारचा कोणताही प्रस्ताव नाहीये। लाडकी बहिणींसाठी ही महत्त्वाची बातमी, कारण या योजनेत 80 लाख महिला या अपात्र ठरलेल्या आहेत आणि ई-केवायसी अपडेट करण्याची 31 मार्चपर्यंत जी मुदत होती ती वाढवण्याचा अजून कोणताही प्रस्ताव समोर आलेला नाहीये सरकारचा। 2.46 कोटींवरून 1.66 कोटी एवढी संख्या जी आहे ती झालेली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 2,46 लाखांवरून 1,66 लाखांवर पोहोचली आहे। लाडक्या बहिणींना ई-केवायसी दुरुस्तीला 30 एप्रिलपर्यंत मुदतही देण्यात आली होती। मात्र 80 लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्या, त्यानंतर ती संख्या 1,66 लाखांवर आली आहे। ई-केवायसीची मुदत वाढवण्यास सरकारचा नकार आहे। महिला आणि बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाही चालवली जाते। रोहिणी खडसे आणि सुषमा अंधारे यांनी मंत्री आदिती तटकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय। फक्त आणि फक्त योजनेचं अपडेट देण्यापुरत्या त्या स्क्रीनवर दिसतात। अशा योजना अपडेट मंत्री आदिती तटकरे यांनी ज्या 80 लाख महिला ज्यांचं कपात संख्या केलेली आहे ते 144 कोटी रुपये, याचं नेमकं आता भरपाई कोण करणार याचं उत्तर दिलं पाहिजे। मोठे मोठे पान भरून तुम्ही ॲडव्हर्टाईज देतायत, स्वतःची वाहवा करून घेतायत। एवढ्या सगळ्या गोष्टींसाठी सरकारकडे पैसा आहे आणि मग माझ्या लाडक्या बहिणींना जो 1500 रुपयाचा महिना मिळतोय हाच त्यांच्या डोळ्यात का खुपतो आहे? तर कुणी मायकाला आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय। लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा अनेकांनी विरोध केला, पण मी आपल्याला सांगतो या व्यासपीठावरून, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही।